अयान, तुमचं तुलसी इन्स्टिट्यूट मध्ये खूप खूप स्वागत आहे. तुम्ही एवढ्या कमी वयामध्ये क्रिकेट खूप छान खेळता, म्हणून आपण तुमचा एक छोटासा इंटरव्ह्यू इथे घेतोय. ठीक आहे, तुमचं पूर्ण नाव सांगा एकदा. माय नेम इज अयान राहुल राठोड. तुमचं शिक्षण काय सुरू आहे सध्या? केजी मध्ये शिक्षण आहे. तुमचं वय काय अयान आता सध्या? वय 6 अच्छा, तुम्हाला इतक्या लहान वयात क्रिकेटची आवड कशी निर्माण झाली? की तुम्हाला कसं वाटलं की आपण क्रिकेट खेळायला पाहिजे? पप्पाने तेव्हापासून सुरू केली. पप्पाने मला शिकवलं, मी पण सुरू केली. हो का? पप्पांनी खेळत होते पप्पा, आणि मग ते बघून तुम्हाला क्रिकेट खेळा वाटलं का? हा. अच्छा, किती वर्षाचे होते तुम्ही तेव्हा क्रिकेट सुरू केलं खेळणं? 3 वर्षाचे. अच्छा अच्छा. अयान, तुमचा आवडता क्रिकेटर कोण? विराट कोहली. विराट कोहली. विराट कोहलीच का बरं आवडतो? ते चांगलं खेळतो. काय चांगलं खेळतो विराट कोहली? कव्हर ड्राईव्ह मारतो, क्लासिक मारतो. त्याच्यावर क्लासिक म्हणजे कसं? करून दाखवा एकदा इथं. अच्छा, याला क्लासिक म्हणतात का? बर बर, बसा. तुमचे इंस्टाग्राम वरचे फॉलोअर्स किती सध्या? 1,07,000. अरे वा, व्हेरी गुड. काय वाजव. तुमचे इंस्टाग्राम वरचे व्हिडिओ कोण तयार करतो? पप्पा फोनवर ट्राय करता. अच्छा, पप्पा व्हिडिओ काढतात का? हा. अच्छा, आणि बॉलिंग कोण करतं मग? माझी फ्रेंड. फ्रेंड बॉलिंग करतात आणि पप्पा व्हिडिओ काढतात. तुम्ही काय करता? मी बॅटिंग करतो. बॅटिंग करता. वा. आणि तुम्ही जर आउट झाले तर तुम्हाला कसं वाटतं? मग खेळताना आउट झाले तर कसं वाटतं? नाराज. आणि जिंकल्यावर स्माइली फेस. तुम्हाला पुढे काय बनायचंय मग? विराट कोहली. विराट कोहली बनायचंय? बापरे, छान आहे. मग बनणार तुम्ही विराट कोहली? हा, बर बर. तुमचे मित्र आहे बघा छोटे छोटे, तर त्यांना तुम्हाला काय सांगायचंय? क्रिकेट खेळायला पाहिजे की फक्त अभ्यास करायला पाहिजे की दोन्ही पण करायला पाहिजे? काय? अभ्यास आणि क्रिकेट. अभ्यास आणि क्रिकेट. शाळेत किती वाजता जाता तुम्ही? 8 वाजता 12 वाजता येता. 8ला जाता आणि 12ला येता. मग क्रिकेट किती वाजता खेळता? 4 वाजता. 4 वाजता. 4 ते किती वाजेपर्यंत? 7 वाजेपर्यंत. 7 वाजेपर्यंत. वा, व्हेरी गुड. आणि होमवर्क कधी करता मग? मग मी आता नाही करत का? नंतर आता पेपर आहे. अच्छा, नंतर करता का? बर बर. पेपर झाल्यावर. पेपर झाल्यावर करता. छान छान. तुमची ओळख करून द्या एकदा. माझं नाव राहुल संतोष राठोड आणि मी एकतानगर जटवाडा रोडला राहतो. मी एक महिन्यापूर्वी मी तुलसी इन्स्टिट्यूट जॉईन केलं MSc कोर्स साठी. इथं सरांनी माझे व्हिडिओ बघितले मॅडम, तर खूप चांगलं वाटलं. म्हणजे कमी वयामध्ये मुलगा इथं ग्रोथ करतोय. तुमच्या मुलाची क्रिकेट मधील आवड तुम्हाला सगळ्यात पहिले कशी लक्षात आली किंवा कधी आली लक्षात? ते मी पहिले स्वतः खेळायचो आणि नंतर मग त्याला घेऊन जायचो मी खेळायला. सकाळी किंवा जसा वेळ भेटतो तेव्हा मी खेळायला जायचो. तेव्हा त्याच्यामध्ये त्याची आवड पण निर्माण झाली. तो खूप चांगला खेळायला लागला. तेव्हा मी त्याला बॉल टाकायचो ना, बॅट पण व्यवस्थित पकडत होतो आणि बॉल पण व्यवस्थित कनेक्ट करत होतो. प्रत्येक बॉलला मारायचा तो. अच्छा अच्छा. त्याच्यामुळे ते रोज त्याची प्रॅक्टिस घ्यायचो सकाळी घरी. अच्छा. त्याच्यामुळे ते आवड निर्माण झाली. जसं तो मोठा होत गेला खूप चांगला खेळत गेला तो. तर जेव्हा त्याला आवड निर्माण झाली फर्स्ट टाइम, जेव्हा तुम्ही त्यांना बॉल किंवा बॅट दिली, तेव्हा ते किती वर्षाचे होते? तो तेव्हा 3 वर्षाचा होता. 3 वर्षाचे. सध्या 5.5 वर्षाचे. 5.5-6. इंस्टाग्राम सारख्या प्लॅटफॉर्मवर तुम्ही याचे अयानचे व्हिडिओ केव्हा शेअर केले आणि त्याचा तुम्हाला काय फायदा झाला? जेव्हा इंस्टाग्रामवर मी जेव्हा बाहेर खेळायला गेलो तेव्हा व्हिडिओ वगैरे बनवायचो मी आणि पोस्ट वगैरे टाकायचो. तेव्हा मला याचा फायदा असा झाला की लोकांचे कमेंट वगैरे जास्त येत होते मला, भारी आणि खूप चांगला खेळतो आणि फ्युचर मध्ये जाऊ शकतो बाहेर खेळायला. सगळेजण म्हणायचे की चांगला याला चांगला सपोर्ट करा. जिथं तुम्ही सपोर्ट करताल तिथं समोर जाईल. कधीपासून व्हिडिओ शेअर केले तुम्ही अयानचे? 2022 पासून. 2022 पासून. मग आता सध्या किती फॉलोअर्स आहे त्याचे? आता फॉलोअर्स 1,07,000. अच्छा, छान. त्याचे व्हिडिओ पण खूप मिलियन मध्ये जातात. अच्छा. कमेंट वगैरे भरपूर असतात. 1-2 कमेंट सांगा ना अशा की ज्या त्याच्यासाठी किंवा त्याच्या भविष्यासाठी काही. एक कमेंट अशी आली होती की याचं फ्युचर ब्राईट आहे, म्हणजे खूप चांगला खेळतो आणि फ्युचर मध्ये खूप मोठं पर्यंत त्याला सपोर्ट करा. अच्छा अच्छा. ते जे भारी होते.
तुमच्या मुलाच्या कलागुणांसाठी तुम्ही जे प्रोत्साहन त्याला दिले त्यासाठी तुम्हाला काही अडथळे आले का असे किंवा त्याच्यावर तुम्ही मात कशी केली? हा, आले होते भरपूर. म्हणजे खूप जण सांगायचे की ह्याच्यामध्ये काही फ्युचर नाहीये. पण मला त्याचं फ्युचर काय दिसायचं की तो जेव्हा खेळायला जात होता तेव्हा त्याच्यामुळं मला वाटतं की याच्यामध्ये काहीतरी दिसून येते मला, याच्यामध्ये फ्युचर आहे. तर मी त्याच पिरियडमध्ये त्याला ट्रेनिंग केलं की क्रिकेट मला क्रिकेटर बनवायचे. ओके, म्हणजे तुम्ही निश्चयच केला की त्याला आपल्याला क्रिकेटर बनवायचंय. तुमच्या मुलासाठी तुम्ही डिजिटल स्किलचा कशा प्रकारे वापर करताय? आता सोशल मीडिया वगैरे आहेत, त्याच्यावरून काही बघता येतं, ते बघून पण आपण करू शकतो, शिकू शकतो. युट्यूब वगैरे आहे. म्हणजे कोणत्या ऍप्लिकेशन किंवा कोणत्या सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही त्याला शिकवताय क्रिकेट? युट्यूब वगैरे असं आहे, ते त्याच्यावर मला खूप काही शिकायला भेटतात. इंस्टाग्रामवरती येतात सगळे क्रिकेटचे व्हिडिओज वगैरे, ते पण आता आहेत भरपूर ऍप्स वगैरे, त्याच्यावर शिकायला भेटते किंवा त्याच्या थ्रू आपण त्याला शिकू शकतो. असं तुम्ही सध्या काय करता किंवा तुमचं बॅकग्राऊंड कसं आहे ते थोडक्यात सांगा. मी एक प्रायव्हेट कंपनीमध्ये जॉब करतो. माझ्या ड्युटीचा टायमिंग असा आहे, सकाळी 6 ते 3 पर्यंत राहतो कधी कधी, आणि कधी कधी 12 घंटे, कधी कधी 16 घंटे पण करावं लागतो. मुलासाठी वेळ कसा काढता मग क्रिकेट शिकवण्यासाठी किंवा हप्त्यातून मी रोज 4 वाजता येतो. समजा 2-3 दिवस थांबावं लागतं, कधी कधी लवकर येतो. जसा वेळ भेटतो ना मला, त्याला मी पिकअप करतो. त्याला आपल्याला आज खेळायचंय किंवा प्रॅक्टिस करायची, किंवा रात्री मी येतो कधी पण, तरी आम्ही खेळतोच. त्याला मी 1 तास तरी देतो रोज. देतात. तर ते सध्या क्रिकेट सुरू केले ज्यांनी 3 वर्षाच्या पासून, 3 वर्षाचे होते तेव्हापासून, त्याच्यासाठी काय फायदा झाला? फायदा असा झाला की त्याचं शरीर पण एकदम स्ट्रॉंग आहे, आणि तो रनिंग वगैरे पण खूप चांगला करतो. आणि सगळं तो मेन गोष्ट आहे की मोबाईल, ते आता घरी बारीक मुलं आहेत, ते मोबाईल शिवाय राहत नाही. त्याच्यामुळे मोबाईल न देता मी स्वतः 1 तास त्याला देतो मी. अच्छा, म्हणजे मोबाईल पासून दूर झालाय. ती सगळ्यात मोठी गोष्ट आहे, ती मेन गोष्ट आहे. कारण घरी मोबाईल शिवाय दुसरं काही नाही होते, जेवण सुद्धा नाही करत. हो, बरोबर आहे. इतर पालकांना तुम्हाला काय संदेश द्यावा असं वाटतोय? मला असं वाटतं की मुलांमध्ये जे काही स्किल असेल ते छोट्या लहानपणा त्या स्किलला त्यांनी सपोर्ट केला पाहिजे वडिलांनी. अच्छा, कोणते स्पोर्ट असो, खो खो, कबड्डी, क्रिकेट जे काय असं, म्हणजे शिक्षणासोबत एक स्पोर्ट्स गेम पाहिजे, शिक्षण पण पाहिजे, स्पोर्ट तर पाहिजे. तरी तो किती वेळ समजा त्यांना दिला पाहिजे? 1 तास, 1 तास, आता 1 तास कंपल्सरी द्यायचा. जास्त वेळ भेटत जास्त पण द्यायचा. अय्यन, तुम्हाला किती वेळ क्रिकेट खेळावंच वाटतं? 2 ते 3 तास. छान छान. थकत नाही का मग खेळताना तुम्ही? नाही, बिलकुल नाही. पाय नाही दुखत का? पाय थोडे दुखता. मग काय करतं त्याला मग घरी गेल्यावर? पाय दुखता, पाय दाबा लागतं, पाय दाबतो, जेवण करतो, झोपून जातो. जेवण करताना झोपून जाता? बर. दुसऱ्या दिवशी पुन्हा क्रिकेट खेळावं असं वाटतं का मग? पप्पाने आले तर घरीच बसून राहतो. अच्छा, पप्पाने आले तर घरी बसून राहता. पण जेव्हा तुमचे पाय दुखतात तर त्याच्यानंतर पुन्हा क्रिकेट खेळायला जावं वाटतं का? नक्की. छान. धन्यवाद अय्यन, तुम्ही खूप छान बोलले. त्यासाठी आम्ही तुम्हाला एक छोटस गिफ्ट इथून देतोय. ठीक आहे, खूप छान बोलले तुम्ही, गोड. सर, तुमचे पण खूप धन्यवाद. तुम्ही मुलाला खूप छान पद्धतीने शिकवता, एवढा वेळ तुम्ही त्याच्यासाठी काढताय आणि छान त्यांना शिकवलंय तुम्ही. थँक्यू अय्यन.